चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज जेवणामध्ये आज लेमन राईस होता सकाळी सकाळी. तर मी सकाळी बघायला गेलो काय आहे, तर लेमन राईस पाहिला. त्यानंतर एक सुरणाची सुकी भाजी होती. आणि त्या व्यतिरिक्त पिझरेला आलो तर आज आल्याला एक इश्यू, एका ए सी रूमचा दरवाजा प्रॉपरली बंद होत नव्हता. मला वाटलं हे थोडक्यामध्ये काम होऊन जाईल, पण जे काम चालू झालं दुपारी 2 वाजता ते काही संध्याकाळी लवकर संपायचं नाव घेतच नव्हतं. आणि मला काही रील्स बनवायचे होते, त्यामुळे ते पण बनवता आले नाहीत. आणि हे बघा, हे नेहमीप्रमाणे आज मी खूप लेटूस मागवलेलं, कारण की हे आणल्यानंतर 1-2 दिवस पण टिकत नाहीत, कारण की भरपूर बर्गरची ऑर्डर असतात, तर सारखं ते संपून जातं. आज भरपूर लेटूस ऑर्डर चाललेली आहे. पनीर चिली, ही बघा, ही ग्रेव्हीमध्ये आहे. सर्व ग्रेव्ही आहे खाण्यासाठी. पनीर चिली ग्रेव्हीची ऑर्डर चाललेली आहे. चलो बोला जाणे तो काम. हे बघा, संध्याकाळ व्हायला आली, 4-4:30 वाजताची वेळ आली. 2-2.5 तास झाले तरी पण काही दरवाजा जागेवरती यायला तयार नाही. आता मला वाटतं ते म्हणतात झाले म्हणून. 2.5-3 तासानंतर हा दरवाजा ओके झाला आहे. आज एक ट्रफलची ऑर्डर होती, स्वानंद म्हणून. हे आमचे गाववालेच आहेत, त्यांची ऑर्डर होती. आम्ही कोकणातले आहोत. मस्तपैकी त्यांचा केक रेडी होऊन गेला. आज मी एक रील बनवलेली आहे शेकची. एक शेक बनवलेला आहे, तो नक्की बघा तुम्ही. शेक कसा बनवला आहे ते वगैरे वगैरे. एक पनीर क्रिस्पी झाले ना. ओके, झाले. 2 ऑर्डर बनवून रेडी आहेत. सूप आहे मला वाटतं त्याच्यामध्ये, आणि इथे काहीतरी अजून एक राईस वगैरे आहे. 2 ऑर्डर बनवून रेडी आहेत. इकडे एक तिसरी ऑर्डर बनवून रेडी आहे सँडविचची, ती एक जायची बाकी आहे. ऑर्डर चालू आहेत बऱ्यापैकी. हे काय आहे? पनीर क्रिस्पी आहे. दोनों पनीर क्रिस्पी आहे. ठीक आहे, चलो जाणे. आज सॅटर्डे आहे. सॅटर्डे संडे 2 दिवस विकेंडचे असल्यामुळे ते नेहमीच गर्दीचे असतात. कालचा नाही, परवा दिवस फार गर्दीचा होता. आजचा पण दिवस बऱ्यापैकी गर्दी चालूच आहे. आज मी एक संध्याकाळी म्हटलं एक छोटीशी रील बनवून टाकू चना चाटची, तर ती पण झटकन बनवून मी टाकलेली आहे. यूट्यूबला नक्की बघा. आज एक किचनला एक ऑर्डर बनत होती व्हेज लॉलीपॉपची, तर त्याचं एक काही पिक्स घेतले मी. तर आमच्याकडे थोडं वेगळ्या पद्धतीने लॉलीपॉप बनतो. हे आम्ही वरतून टाकतो ते तीळ आहेत, व्हाईटवाले तीळ. छान बनते हे लॉलीपॉप. त्यात थोडंसं आम्ही हलकीची ग्रेव्ही टाकतो, त्यामुळे रेग्युलर लॉलीपॉपपेक्षा हे जरा खायला जरा टेस्टी आणि वेगळे लागतात. मित्रांनो, हे जी फॅमिली आलेली आहे यांचंसुद्धा बिल 600च्या वरती गेलेलं मला वाटतं. तर ह्यांना पण आज हे बघा, भोलानी ग्लास केक फ्रीवाला दिलेला आहे. तर कस्टमरला जरा बरं वाटतं काहीतरी फ्री मिळाल्यानंतर. त्याला आता दिवस परत संपत आलेला आहे, शांतता झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे इथे बघा, भोला न सांगता पण गपचूप परत त्यांनी काच पकडलेली आहे आणि मोबाईल मस्तपैकी बघत बसलेला आहे. चला मित्रांनो, उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.